कोण आहात तुम्ही? मॅडम प्रताप सर आहेत का? ते नाही आहेत, ते ऑफिसला गेलेत. तुम्ही त्यांना तिकडेच भेटा. मॅडम 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 हा? एक मिनिट मॅडम, मी तुम्हालाच भेटायला आलोय. मला भेटायला? का? हो मॅडम, तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं. माझ्याशी? हो मॅडम, मी आत येऊन बोललं तर चालेल का? तुमची अनुमती असेल तर येऊ? या. थँक्यू मॅडम. आत या. हा, सांगा आता काय झालंय? मॅडम, तुमचं नाव बाहेर खूप ठिकाणी मी पाहिलंय. जेव्हा मी बाहेर असं कुठे पाहतो ना, माझ्या मनात फक्त एकच गोष्ट चालते. काय? कोणती गोष्ट आहे ती? लग्न करायचंय तर तुमच्यासारख्या सुंदर मुलीशीच करायचंय. अच्छा ठीक आहे, तर यासाठी मी काय करू? तुमच्यासोबत मी कदाचित लग्न तर नाही करू शकणार. विचार करत होतो कमीत कमी तुमच्यासोबत राहण्याची कुठली संधी मिळेल. हॅलो, तुम्ही काय बोलताय? मी असाच नाही बोलत आहे मॅडम. बघा, या बॅग मध्ये 2 लाख रुपये आहेत. हे 2 लाख घेऊन तुम्ही मला खुश करू शकाल ना? 2 लाख? काय करू? याबद्दल फक्त आपल्या दोघांनाच माहिती असेल, आणखी कोणालाही कळणार नाही. व्यवस्थित विचार करा, तुमचाच खूप फायदा आहे. तुम्हाला योग्य वाटत नसेल तर निघू मी. मला विचार करायला थोडा वेळ द्या, मी विचार करून तुम्हाला सांगते. हो ठीक आहे मॅडम. फक्त थोडाच वेळ घालवायला तर म्हणतोय आणि सोबत 2 लाख पण देतोय. येणाऱ्या पैशांना मी का नाही म्हणू? ओके म्हणा ना मॅडम. तुम्ही हो म्हटलं तर आपण दोघेही संतुष्ट होऊ. मी बरोबर बोलतोय ना? ठीक आहे, बॅग मला द्या. हे घ्या. जसं तुम्ही म्हटलं 2 लाख तर आहेत. ठीक आहे, मी याला कपाटात ठेवून येते. हा, ठेवून लवकर या. ठीक आहे, मी येतो. ठीक आहे. आजचा दिवस मी कधीच विसरू नाही शकत. हो, मी पण. हा ठीक आहे, मी येतो. नंतर भेटूया. बाय बाय. हॅलो. हा बोला. काय ग, काय करतेस? कुठलं महत्वाचं काम सुरू आहे का? बस बसलीये. ठीक आहे. माझ्या एका ओळखीच्याने माझ्याकडून 1 लाखाचं कर्ज घेतलं होतं आणि त्यासाठी त्यांनी आजपर्यंत व्याजही नाही भरलं. आता तसं पाहायला गेलं तर 2 लाख रुपये व्याजासह झाले आहेत. आज खूप दिवसानंतर त्याला पकडून 2-4 दिल्या ना, तर आता म्हणतोय पैसे परत करतो म्हणून. थोड्या वेळात तो येईल आणि पैसे देईल. पैसे सांभाळून ठेवशील, ठीक आहे? अहो, तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे का? ते 2 लाख रुपये आपले आहेत का? झालं काय? पैसे मिळालेत का? हो हो, आताच दिले. हॅलो. हॅलो, राजेश आहे का? हो, तुम्ही कोण? मी तुझ्या पत्नीचा एक्स लवर. हॅलो, तुम्ही आहात कोण? काही काय फालतू बोलताय? मी कोण आहे मी सांगण्याच्या आधी तू आपल्या पत्नीला विचार, तीच सांगेल. मी आणि तुझी बायको तुमच्या लग्नाच्या आधी एकमेकांवर प्रेम करायचो. आता तू आल्यानंतर मला लटकून तिने तुझ्याशी लग्न केलं. तुझी बायको आता प्रेग्नेंट आहे ना. तिच्या पोटात जे मूल आहे ते तुझं नाहीये, ते माझं आहे. तू माझ्या पोरासाठी फक्त एक इनिशियल आहेस. काय कुठला संशय आहे का? तुझ्या बायकोच्या अंगावर कुठे कुठे कुठले कुठले डाग आहे सांगू का? हॅलो, कोण आहे रे तू? मूर्खासारखं काय बोलतोयस? अबे बेबे, ओरडू नको. अरे भरोसा नसेल तर आपल्या बायकोलाच विचार, ती स्वतःच सांगेल. ठेव बे आता फोन. हॅलो हॅलो. शिट, फोनच कापला. त्याच नंबरवर पुन्हा फोन करून पाहतो. तुम्ही ज्या नंबरला संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहात तो सध्या स्विच ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही ज्या नंबरला संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहात तो सध्या स्विच ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. हा यार, स्विच ऑफही केलाय मी. कोण आहे यार? तू आतापर्यंत झोपला नाही? कोणाशी बोलत होता? शांतपणे झोपून जा ना प्लीज. रॉंग नंबर आहे का? रॉंग नंबर आहे का? रॉंग नंबर सोबत इतकं काय बोलायचं? मला वाटलं तू तुझ्या मित्रासोबत टेन्शन मध्ये बोलत होता. अगं ते सगळं सोड ना. तुला झोप नाही येत का? इतक्या मोठ्याने बोलत होता ना.
माझी झोपच उडाली. बापरे, खूप वेळ झालाय. झोप ना शांतपणे. आता काय झोपायचं, झोपच तर उडलीये. काल रात्री जो मला फोन आला होता ना, तो म्हणाला तो तुझा एक्स लवर आहे. तुझ्या पोटात जे मूल आहे ना, त्याचा म्हणत होता. जर संशय असेल तर स्वतःच्या बायकोला विचार, असं म्हणत होता. त्या नंबरवर तू पुन्हा कॉल करून बघितला की नाही? ट्राय करून पाहिलं, पण स्विच ऑफ येत होता. कुठलाही एक रॉंग नंबर माझ्याबद्दल काहीही बोलतोय आणि तुझा त्याच्यावर विश्वास बसतोय. हा, ते तर सगळ्यात आधी जिच्याशी लग्न केलंय तिच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. जिथे विश्वास नाही तिथे नातं कसं राहणार आहे, आणि त्याशिवाय आपण आयुष्य कसं घालवणार? जर तुला माझ्यावर संशय येतोय तर मला आत्ताच सांग. मी आत्ताच माझ्या माहेरी निघून जाते. अगं, संशय वगैरे काही नाही आहे का? बस मी असंच विचारत होतो. असंच विचारलं म्हणजे असं कसं विचारू शकतोस? सांग मला. मी तुला फर्स्ट आणि लास्ट वॉर्निंग देते आता. जर पुन्हा तू माझ्यावर संशय घेतला ना, तर मी न सांगता आपल्या माहेरी चालली जाईल. अगं, यासाठी तू रागवते कायस? मला माफ कर ग माझी आई. अगं, जरा चहा बनवतेस का? 2 मिनिट वाट बघ ना. मोबाईल मध्ये इतकं महत्वाचं काय करतेस? गेम खेळते ना. कुठला गेम? कार्ड्स खेळते. अरे पत्ते, तू ऑनलाईन रमी खेळतेस का? हो, सतत मला काहीतरी बोलता. डिस्टर्ब नका करू ना. खूप उशीर झालाय, झोप ना. मला जेव्हा झोप येईल तेव्हा मी झोपेल. तुम्ही झोपा ना. अर्ध्या रात्री तू मोबाईल मध्ये काय पाहतेस? रमी खेळतेस का? हो, रमीच तर खेळते, तर काय झालं? जेव्हा पाहत असतो रमीच खेळत असतेस तू. मला वाटतंय तुला याचं व्यसन लागलंय. पुढे काय होईल माहित नाही. काही होणार नाहीये. तुम्ही गपचूप झोपा. ठीक आहे, मी निघतो. ऑफिसची वेळ झाली आहे. ऑफिसला? ठीक आहे, ठीक आहे. जेव्हा पाहावं तेव्हा गेम 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 खेळत राहतेस. अशीच गेम खेळत राहशील तर घरचं काम कोण करणार आहे? तुला माहिती आहे ना, रमी खेळणाऱ्या खूप साऱ्या लोकांनी आत्महत्या केली आहे. आणि पेपर आणि टीव्ही मध्ये रोज नेहमी नेहमी हेच पाहायला मिळत आहे ना. हे सगळं माहिती असून सुद्धा माहित नाही तुला ऑनलाईन रमीचं व्यसन कसं काय लागलं. ठीक आहे ना, ऑफिस साठी वेळ होतोय ना. काही ना काही बस मला बोलायचंच असतं यांना. काय करू, असं वाटतंय तू कधीच सुधारणार नाहीस. माझे प्रियपती, मला माफ करा. तुम्ही मला बरेचदा सांगितलं पण मी ऐकलंच नाही. मी रोज गेम खेळत होते. मी आपला पैसा जमावून ती खेळली. त्याला मी अडिक्ट पण झाली होती. फक्त तितकंच नाही तर मी बऱ्याच लोकांकडून लाखो रुपये घेतले आणि लाखो रुपयांना मी गेममध्ये टाकलं. आता ज्यांनी पण मला व्याजावर पैसे दिले ते सगळे मला परत मागतायत. म्हणून मला माहिती नाही मी आता काय करतेय. तुम्ही मला बरेचदा सांगितलं की बाबा खेळू नकोस, पण मी तुमचं कधी कधी ऐकलं नाही. आता मला अजून काही सुचत नाहीये, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. मला माफ करा. तुमची सीता. ठीक आहे. मी काही विचारलं तर तू उत्तर देशील का? बोल. तुझ्या फ्रेंडच्या लग्नासाठी आपण इतक्या अडचणी पार करून इथे आलोय. जर तेच माझ्या मित्राचं लग्न असतं तर?
खरोखर तू आली असतीस का? अपेक्षा तर बघा. माझं तर नशीबच असं आहे. मला तर आधीपासूनच माहिती होतं तुझं उत्तर हे असंच असेल. अच्छा, या खोलीला जरा बघ ना, किती छान खोली आहे नाही? हम्म. पण तसं पाहायला गेलं तर जुन्या बिल्डिंग सारखी आहे. ते तर आहे. ठीक आहे ठीक आहे. खोलीचं भरभरून कौतुक करणं बास झालं. सगळ्यात आधी तू सगळं आवरून आंघोळ करून रेडी राहा. अगं लवकर कर, लग्नासाठी जायचं आहे. अच्छा ऐक ना, हम्म. किती दिवसानंतर आपण दोघच असे आउट ऑफ स्टेशनला हम्म. आलोय. सगळीकडे नीट फिरून आपण 2 दिवसानंतर घरी जायचं का? तसं तर काहीच चान्स नाहीये. उद्या माझ्या ऑफिसला खूप महत्वाची मीटिंग आहे. त्यासाठी ऑफिसला जावंच लागेल. आधी तू जा आणि आंघोळ करून ये. काय कळलं की नाही? असं ऐकलंय की इथे फिरायला खूप गोष्टी आहे. ऍटलीस्ट एक दिवस थांबून फिरूया ना प्लीज. त्याचा काहीच चान्स नाहीये. ऑफिस मधून मॅनेजरनी फक्त मला एकाच दिवसाची परमिशन दिली आहे. वेळ होतोय, लवकर आंघोळ करून ये ना. ठीक आहे, तू इथेच थांब, मी 2 मिनिटात आंघोळ करून येते. हा अरे लग्नासाठी आता अजून 1 तास बाकी आहे. आरामात 10 मिनिटं घे आणि आंघोळ करून ये. ठीक आहे. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तू नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. ठीक आहे, मी आंघोळीला जाते. हा ओके ठीक आहे, ये ना. अरे अरे जरा ऐक ना. काय झालं, अचानक आलीस? इतक्यात आंघोळी झाली का? तशीच्या तशीच उभी आहेस. खरं सांग, आंघोळ केली की नाही? अरे ऐक तरी, बाथरूम मध्ये एक कॅमेरा ठेवलेला आहे. काय? बाथरूम मध्ये कॅमेरा ठेवला आहे का? हो ना, तू हा? ये तर. हा चल पाहू. हे बघू दे जरा. हा एक हिडन कॅमेरा आहे, पण याला बाथरूम मध्ये ठेवण्याचा अर्थ काय आहे? अरे काय रे अभिनव, मूर्खासारखं मला काय विचारतोय? अशा बाथरूम मध्ये कितीतरी मुली आंघोळ करून जात असतील. त्याचा सगळा व्हिडिओ काढण्यासाठी त्यांनी ठेवलं असेल ना. मुलींचा आंघोळ करताना व्हिडिओ काढून त्यांना इंटरनेटवर टाकायचं असेल ना, म्हणून तर कॅमेरा ठेवला इथे. आता काय करायचं हे तर सांग. तेच तर मलाही तर कळत नाहीये ना. ऐक ना, याबद्दल ना आपण पोलिसांना सांगूया. जसे पोलीस इथे येतील आपण त्यांना हे दाखवूया. बाकीचं तर ते बघतील ना. हो, तू म्हणतेस तेच बरोबर आहे. चल पोलिसांना फोन करूया आणि जेव्हा ते येऊन विचारतील आपण सगळं खरं खरं सांगायचं. कारण की हा कॅमेरा ज्यांनी लावला असेल त्याला पोलिसातच द्यायला पाहिजे. ठीक आहे? ठीक आहे.